आता अक्षय शिंदे ज्याचा काल एन्काउंटर झाला होता त्याचा पोस्टमार्टम हा इकडे केला जाणार असल्याचं कळतंय जे रुग्णालयामध्ये। त्या ठिकाणी तुम्हाला तशा काही हालचाली दिसतायत का? निश्चित थोड्याच वेळामध्ये कळवा रुग्णालयात येथून अक्षय शिंदेचा जो मृतदेह आहे तो जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात येणार आहे। मात्र जे हॉस्पिटलच्या समोर मी सध्या आहे। आपण या ठिकाणी बघतोय अद्याप तरी या ठिकाणी पोलीस सुरक्षा आहे ती लावण्यात आली नाहीये। मात्र एकूणच जे रुग्णालयाचा हा परिसर मोठा आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर पोस्टमार्टम होणार आहे। एकूण जे एक्सपर्ट टीम असेल त्यांच्याकडून हे पोस्टमार्टम होणार आहे। फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी असणार आहे। एकूण कळवा रुग्णालय येथून पोस्टमार्टमसाठी मृतदेह जेव्हा काढण्यात येईल तेव्हा पोलीस सुरक्षित काढण्यात येईल। मात्र या ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये सध्या तशा हालचाली मात्र दिसत नाहीयेत। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुद्धा पोलीस सुरक्षा आहे ती सुद्धा तैनात करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारे जमाव या ठिकाणी जमू नये यासाठी सुद्धा पोलिसांचा प्रयत्न राहील। मात्र एकूणच या मृतदेह जो पोस्टमार्टम करण्यात येणार आहे त्या पोस्टमार्टम करताना फॉरेन्सिक टीम दाखल राहणार आहे। मात्र आणखी काही पथक या ठिकाणी दाखल होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। फरा निश्चितच स्वप्नील याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान तुमच्या दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आणि माहिती आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।